हाय हॅलो नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि इकडे ना कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे आपल्याला, तर मी इकडे ना 5.5 शोल्डर घेते, बघू शकता। आणि हे मुंडा 6 घेते आणि 9ची घडी आलेली आहे, तर इथं 9 वरती टिक करते, 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेते। हे 2 इंच घेतलं बघा, आणि असं काही ड्रॉ करून घ्यायचं आहे थोडंसं इथं। आणि हा 5.5 शोल्डर घेतलं आहे, आणि मुंडा आहे ना 6 घेतला आहे, आणि ब्लाऊज लांबीला आहे ना 14.5 आहे। तर इथं बघा कटोरी ब्लाऊज कटिंग आहे, 14.5 आहे बघा, तुम्हाला लिहून देते इथं। आणि इकडनं पण 14.5 घ्यायचं आहे आपल्याला। आणि कमरेची फिटिंग आहे ना 8.5 घ्यायची आहे, हे बघा 8.5 आणि 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेते। असं काही सिद्धी लाईन ड्रॉ करून घ्यायची, 1.5 इंच घेतलेलं आहे, आणि 8.5 इंच कमरेची फिटिंग आहे। आणि आता मागचा गळा आहे ना तो 5.5 आहे, तर अर्धा इंच वाढून घेते, 6 घेते, हे बघा 6 घेतला आहे। आणि गोल गळा आहे, 2 ब्लाउज आहे त्या म्हातारीचे, एक मी कटिंग केलं पहिले आणि हे दुसरं आहे आता। तर बघा छान असं मी पूर्ण फार्मा पण नाही वापरलेला, इतकं छान असं मस्त ड्रॉ करून तुम्हाला दाखवलेलं आहे ब्लाऊज। पूर्ण छातीचं किती माप घ्यायचं, लांबीला किती घ्यायचं, ते तुमच्या मापाच्या ब्लाऊजवरती अवलंबून राहतं। किती मापाचं ब्लाऊज आहे ते बघून सण आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि बघा ही 8.5ची घडीचं कटोरी फार्मा मी ठेवलेला आहे, अर्धा इंच इथं जास्त आहे, पण चालतं एवढं तेवढं इकडे। तर बघा असं छान असं इकडे पण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे मी। हे 2च फार्मा यूज करते, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी, हे फार्मा यूज नाही करत, एक पट्टीला पण मी फार्मा यूज नाही करत, डायरेक्ट कटिंग करते। आणि हे 4.5 घेतलेलं आहे, इकडनं हे एक पट्टी कटिंग करतो आहे, आणि हे 3.5, आणि असं काही क्रॉसमध्ये ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि आता कटिंग करून घेऊ आपण, बघू शकता तुम्ही। हे पाठचा भाग पहिले काढून घेऊ, छान असं मस्त ड्रॉ करून तुम्हाला मी ब्लाऊज कटिंग करून दाखवते, माप लिहून पण दाखवलेलं आहे, बोलून पण सांगते तुम्हाला। आणि एकदा नक्की व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला नक्की पूर्ण व्हिडिओ समजेल। आणि आपण फार्मा पण नाही वापरू शकत, तर बघा छान असा नॉर्मल गळा आहे, म्हातारी बाईचं ब्लाऊज आहे। आणि एक पट्टी इथं कट करून घेते। माझ्याकडे असे त्या बाईचे 2 ब्लाऊज आले होते, आणि त्यांचे सोन्याचं एक आहे, पण ते ना 4 टक्स आहे, आणि त्या म्हातारी आजीबाईचं आहे ना कटोरी ब्लाऊज कटिंग आहे। म्हटलं चला तुमच्याशी थोडा व्हिडिओ शेअर करते। आणि माझे डेलीचे व्हिडिओ येतात, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडता की नाही आवडता ते मला नक्की सांगा। आणि प्लीज जर आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे, साधारण घरातलं काम करणारी, आणि सर्व काम करूनसुद्धा मी करते, एवढं जेवढं होतं माझ्याकडनं तेवढं स्टिचिंग कटिंग शिलाईला येते, तर स्टिचिंग कटिंग ते पण मी करते, असं नाही आहे। आणि माझ्याकडनं जेवढं दाखवायचा प्रयत्न करते मी तुम्हाला माझे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ, तर बघू शकता तुम्ही कसे वाटतात ते नक्की। आणि बघा इकडे स्लीवसाठी मी यांना 4 फोल्ड केली घडी अस्तरचं। आणि इकडे ना 9ची बाई आहे, ते मी 10 घेते, 1 इंच वाढवून घेते, इकडनं पण 10 घेते, आणि इथून 3.5 वरती टिक करते। ड्रॉ करून घेते इथून, आणि इथून यांना 5.5ला काही फिटिंग आहे। आणि हे आहे त्या बाईचं ब्लाऊजचं माप आहे 7.25 आहे, तर बघा मी इथं 7.25 वरती, आणि 1.5 इंच हा एक्स्ट्रा केलं, हे 8 धरा 2 मिनिटासाठी। आणि बघा अशी काही स्लीव एकदम छान अशी ड्रॉ करून मी तुम्हाला दाखवलेली आहे।
आणि आता स्लीव पण कट करून घेऊ आपण. आणि बघा छान असं ब्लाऊज कटिंग, कटोरी ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तर बघा ही कटोरी आहे, ही पाठ आहे, स्लीव आहे, कटोरी आहे, योगपट्टी आहे, बघू शकता तुम्ही. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.